Good afternoon, student. This is the lecture number 13 of unit number 2, that is planning and organizing at the supervisory level. Up to previous lecture, we have studied what is role of supervisor at the shop floor layout, what are the objectives of the shop floor layout, design and planning of the shop floor layout, different levels of the management, then planning, soft planning and hard planning at the shop floor level. Okay, that we have studied up to previous lecture. Okay, today we are going to study the different topics, uh, that what is a shop floor, what is shop floor management, objectives of the shop floor management, component and department of a shop floor, major types of layouts, major types of processes, what happen on shop floor on daily basis, steps to be taken by supervisor at the shop floor level. These topics we will have to cover in the today's lecture. Okay, before that we will have to understand the shop floor supervisor. What is the role of shop floor supervisor? That shop floor supervisor is a frontline manager. Okay, we have studied the different types of manager. In that, it will treat it as a frontline manager, and he will act as a bridge between workers and manager. Means what? काय म्हटलं आहे की तो एक गॅप भरण्याचा प्रयत्न करतो कोणामधला, मॅनेजर आणि वर्कर्समधला. अँड ही इज अ की टू परफॉर्मन्स ॲट ए शॉप फ्लोअर. ओके, म्हणजेच काय म्हणायचं आहे की दॅट शॉप फ्लोअर सुपरवायझर इज द फ्रंटलाईन मॅनेजर and he will act as a bridge between workers and manager. Is it? Then we will have to study what is shop floor. In different industries such as millions of manufacturing and processing business around the world, in that shop floor is an integral part of those business where the real action takes place. Means the actual manufacturing part, actual production parts will take place at a certain place, and that place is nothing but the shop floor. Okay, the shop floor is responsible to bring out the tangible, usable and superior quality product as per the specification. म्हणजेच काय म्हणायचं आहे, अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन्स सुपिरियर क्वालिटीचे जे काही प्रोडक्शन केले जाते, ज्या प्लेसवर ते प्रोडक्शन, ज्या ठिकाणी ते प्रोडक्शन केलं जाते त्याला म्हटलेलं आहे शॉप फ्लोअर. ओके, नाव अकॉर्डिंग टू द बिझनेस डिक्शनरी शॉप फ्लोअरची डेफिनेशन काय, दॅट वी विल हॅव टू स्टडी. द एरिया इन अ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी वेअर असेंबली or production is carried out with reference to design specifications either by an automated system or by workers or a combination of both. म्हणजेच काय म्हणायचं इथे की द एरिया, असा एरिया जिथे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. ओके, वेअर असेंब्ली ऑर प्रोडक्शन इज कॅरेड आउट, तिथे असेंब्ली आणि प्रोडक्शन कॅरेड आउट केलं जाते विथ रेफरन्स टू डिझाईन स्पेसिफिकेशन. म्हणजे जे काही डिझाईन स्पेसिफिकेशन्स आहे त्यानुसार असेंब्ली किंवा प्रोडक्शन्स केले जाते. कशाच्या माध्यमातून? ऑटोमॅटिक वेनी किंवा वर्कर्सच्या हेल्पनी, ऑर कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे ऑटोमॅटिक ॲज वेल ॲज दी बाय टेकिंग दी वर्क फ्रॉम वर्कर्स. ओके, त्याला काय म्हटलेलं आहे, त्या एरियाला म्हटलं आहे शॉप फ्लोअर. ओके, द शॉप फ्लोअर मे इन्क्ल्यूड इक्विपमेंट, इन्व्हेंटरी अँड स्टोरेज एरिया. शॉप फ्लोअरमध्ये काय काय येते, तर आपण काही इक्विपमेंट्स आणले, जसं की इन्स्ट्रुमेंट्स आहे, लेथ मशीन आहे. ओके, किंवा मग काही मिलिंग्स मशीन आहेत. ओके, वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ओके, दॅट इज कम अंडर इक्विपमेंट. देन इन्व्हेंटरी आहे. इन्व्हेंटरी म्हणजे काय की एखादा फिनिश प्रॉडक्ट बनवायचा आहे त्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल म्हणतो आपण, दॅट इज नथिंग बट द इन्व्हेंटरी. अँड स्टोरेज एरिया, स्टोरेज एरिया मीन्स वेअर वी कीप दॅट इक्विपमेंट अँड इन्व्हेंटरी.
दॅट इज नथिंग बट द स्टोरेज एरिया. ओके, त्याच्यामधून काय बनते, शॉप फ्लोअर. 3 गोष्टी मिळून शॉप फ्लोअर बनते. कोणकोणत्या आहेत, इक्विपमेंट, इन्व्हेंटरी अँड स्टोरेज एरिया. ओके, द शॉप फ्लोअर इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस अँड इंटरमिजिएट ऑर अ फायनल प्रोडक्ट. आता इथे इंटरमिजिएट आणि फायनल प्रोडक्टबद्दल काय म्हटलं आहे बघता येईल. इंटरमिजिएट किंवा फायनल प्रोडक्ट. आता काही ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या काय करतात की स्मॉल कंपोनंट बनवतात की जे मोठ्या कंपनीला त्यांना ट्रान्सफर करायचे आहे, बरोबर आहे. आणि काही कंपनीज काय करतात, डायरेक्ट फिनिश प्रोडक्ट बनवतात किंवा फायनल प्रोडक्ट बनवतात. जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं ऑडीचं. ऑडी नाव ऐकलं असेल सगळ्यांनी, बरोबर आहे. तर जे ऑडीला लागणारे सगळे कंपोनंट आहेत ते इट इज नॉट नेसेसरी it must be produced in the same factory or same industry. Some of the component will purchase from the some vendors company. vendor म्हणजे काय की जे स्मॉल कंपोनंट सप्लाय करतात लार्ज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला, बरोबर आहे. सच ॲज दी आउटर फ्रेम स्ट्रक्चर्स किंवा काही टायर्स आहे किंवा काय म्हणता येईल आपल्याला स्मॉल कंपोनंट. ओके, सो शॉप फ्लोअर कशाला म्हणता येईल की रिस्पॉन्सिबल. शॉप फ्लोअर इज अ सच अ फ्लोअर स्पेस ऑर एरिया टू प्रोड्यूस अन इंटरमिजिएट ऑर फायनल प्रोडक्ट. ओके, सो दिस इज नथिंग बट द शॉप फ्लोअर. अंडरस्टूड. शॉप फ्लोअर म्हणजे काय की जिथे ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग केल्या जाते. ओके, त्या एरियाला काय म्हटलं आहे, शॉप फ्लोअर. ओके, देन व्हॉट इज शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. नाऊ as there is a certain manufacturing will be carried out, as there is some equipments are kept in working condition, so that there must be a proper management. Okay, so there must be a proper management. Okay, the shop floor management is developing and mapping the shop floor operations, inventory, equipment and worker. बरोबर आहे. आता जो शॉप फ्लोअर मॅनेजमेंट आहे त्याचं काम काय आहे की तो अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट डेव्हलप करते आणि त्याची काय करते, मॅनेजमेंट करते. काय काय आहे त्यामध्ये, शॉप फ्लोअर ऑपरेशन्स म्हणजे त्या शॉप फ्लोअरवर कॅरिड आउट होणारे डिफरंट ऑपरेशन्स. इन्व्हेंटरी सांगितलं मी तुम्हाला, कच्चा मालचं पर्चेसिंग करणं, त्याचं स्टॉकिंग करणं म्हणजे व्यवस्थित त्याला अरेंज करून ठेवणं. इक्विपमेंट, वेगवेगळे जे काही मशीन्स आहेत. ओके, अँड वर्कर म्हणजेच त्याला 4 गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे. कोणते कोणते ऑपरेशन्स कॅरिड आउट होणार आहे, देन किती कच्चा माल किंवा रॉ मटेरियल्स लागणार आहे, आणि तो रॉ मटेरियल कोणकोणत्या मशीनवर प्रोसेस होणार आहे, आणि ते प्रोसेस करायसाठी किती लेबर्स किंवा वर्कर लागणार आहेत. याचं जे काही मॅनेजमेंट आहे तो कोण पाहतो, तर शॉप फ्लोअर मॅनेजर. बरोबर आहे. शॉप फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये काय आहे, कोणते कोणते कामं येतात, तर शॉप फ्लोअर ऑपरेशन्स, व्हेरियस ऑपरेशन्स टेकिंग प्लेस or carrying out at the shop floor, then stacking or procurement of the inventory, then what are the different operations will be performed on which equipment and who will perform that operations, means worker. म्हणजेच operations, different operations occurring at the shop floor, inventory control, equipment and worker. यावर जे काही मॅनेजमेंट करायचं आहे त्याचं काम कोण करते, द शॉप फ्लोअर मॅनेजर. ओके, अ शॉप फ्लोअर इज बेईंग दी पार्टिसिपेंट ऑफ ए प्रोडक्शन फेज. इट्स मॅनेजमेंट रिक्वायर डीलिंग अँड हँडलिंग ऑल दोज फॅक्टर्स विच आर डायरेक्टली इन्व्हॉल्व इन दी प्रोडक्शन. म्हणजे प्रोडक्शनमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं काय करणं, त्याच्यासोबत डील करणं आणि हँडलिंग करणं हे काम कोणाचं आहे, तर शॉप फ्लोअर मॅनेजरचं. ओके, the shop floor being the participant of the production phase and its management require the dealing and handling all those factors which are directly involved at the production. बरोबर आहे. प्रोडक्शनसाठी ज्या ज्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, बरोबर आहे, त्याच्यावर काय करणे, लक्ष ठेवणे. ओके, द फॉलोइंग डायग्राम डिस्प्ले द जनरल फेजेस ऑफ ए मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस अँड असेंब्ली बिझनेस. पहा, आता पहिले ॲडमिनिस्ट्रेशन येते. ॲडमिनिस्ट्रेशन कशासाठी, तर फॉर फाइंडिंग आउट दी डिफरंट ऑपरेशन्स ॲट दी शॉप फ्लोअर,
then procurement of the inventory, then manufacture, processing and assembling. पहिले manufacturing होईल कशावर, whatever the we have purchased the inventory, then processing will on that inventory, then assembly of the semi finished product, and after that assembling the distribution to the market areas. Okay, so which will be followed in this sequence, that is administration, manufacturing, processing or assembling, and then distribution. Okay, so this is nothing but the shop floor management. What is the shop floor management? Shop floor management consists of shop floor operations, means managing the shop floor operations, inventory control, equipment and workers. Next, objectives of the shop floor management. Objectives कोणते आहेत? Sequencing the procedure and process taking place on the shop floor, scheduling of workforce, resources and operations, finding deviation from standard procedure and processes, identifying the loopholes in shop floor communication. म्हणजेच काय, पहा ज्या काही प्रोसेसेस ऑकर होणार आहेत त्याचा सिक्वेन्स किंवा प्रोसिजर ठरवणे, दॅट इज दी फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. सेकंड काय, शेड्यूल देणे वर्कर्सला, रिसोर्सेसला आणि ऑपरेशन्सला. आता रिसोर्सेसमध्ये जे काही इन्व्हेंटरी कॉल करणार आहे त्याची जी आवश्यकता आहे पुढच्या 2 दिवसात लागणारी, बरोबर. आता पहा, जर आज जर इन्व्हेंटरी संपली, इन्व्हेंटरी म्हणजे कच्चा माल, रॉ मटेरियल संपलं, तर आताच्या आता मिळेल का नाही, म्हणून आपल्याला 2 दिवसासाठी इन्व्हेंटरी स्टॉक करून ठेवावं लागते. म्हणजेच आपण ऑर्डर प्लेस केल्यानंतर ऑर्डर रिसीव व्हायला जो वेळ लागते तेवढ्या वेळपर्यंतचा जो स्टॉक आहे तो आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. म्हणजेच काय म्हणायचं आहे, आज प्रोडक्शन सुरू आहे, बरोबर आहे. आज जर आपण समजा आज संपलं असं अज्युम केलं आणि आजच ऑर्डर दिली आपण, तर ती आपल्याला जर 2 दिवसांनी मिळत असेल तर मग 2 दिवस काम बंद राहील ना. तर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द ब्रेकडाऊन वी विल हॅव टू ऑर्डर दी इन्व्हेंटरी इन ॲडव्हान्स. म्हणजेच काय म्हणायचं आहे मला, की जर आज ऑर्डर दिल्यानंतर 2 दिवसांनी जर रॉ मटेरियल आपल्याला रिसीव होत असेल, रॉ मटेरियलची डिलिव्हरी 2 दिवसांनी होत असेल ऑर्डर दिल्यानंतर, तर आपल्याला ॲडव्हान्समध्ये 2 दिवस आधीच ऑर्डर प्लेस करावी लागेल. म्हणजेच काय होईल, ब्रेकडाऊन येणार नाही इन दी प्रोडक्शन, बरोबर आहे. काम बंद राहणार नाही, त्याला ब्रेकडाऊन म्हणतात, बरोबर. म्हणजेच काय, शेड्युलिंग करणं, इन्व्हेंटरीचं काय शेड्युलिंग करणं. देन वर्कफोर्सला शिफ्ट वाईज काम ऐकलं असेल तुम्ही, शिफ्ट असतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा शिफ्ट असतात. तर वर्करची काय शेड्युलिंग करणे, रिसोर्सेस म्हणजे इन्व्हेंटरीचं शेड्युलिंग करणे, आणि ऑपरेशन्स ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग सुरू असताना कशा प्रकारचा सिक्वेन्स असेल, शेड्यूल असेल ऑपरेशन्सचं. ओके, दिस इज अनदर ऑब्जेक्टिव्ह. दिन फाइंडिंग डेव्हिएशन फ्रॉम स्टँडर्ड प्रोसिजर अँड प्रोसेसेस. म्हणजेच जर स्टँडर्ड प्रोसिजर किंवा प्रोसेस आहे त्याच्यापासून जर काही डेव्हिएशन चेंज होत असेल तर त्यावर लक्ष ठेवणं, बरोबर. म्हणजे स्टँडर्ड प्रोसिजर किंवा प्रोसेसनीच मॅन्युफॅक्चरिंग व्हायला पाहिजे. जर त्यामध्ये काही चेंजेस असेल तर त्यामध्ये लक्ष ठेवणे. देन आयडेंटिफाईंग द लूप होल्स इन शॉप फ्लोअर कम्युनिकेशन. म्हणजे ज्या काही कमतरता आहेत, लूप होल्स म्हणजेच काय म्हणतो आपण, लॅकुना म्हणा किंवा काय कमतरता आहेत, बरोबर आहे, दॅट विल बी आयडेंटिफाईड. शॉप फ्लोअरमध्ये जर काही लूप होल्स असेल तर त्याला आयडेंटिफाय करणं. दीज आर द डिफरंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ द शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. देन कंपोनंट अँड डिपार्टमेंट ऑफ ए शॉप फ्लोअर. कोणकोणते कंपोनंट आहेत शॉप फ्लोअरमध्ये, ओके, आणि डिपार्टमेंट कोणकोणते आहेत. तर फर्स्ट पहा, परचेस डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट, ऑपरेशन डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. दीज आर द 4 डिपार्टमेंट कम अंडर दी शॉप फ्लोअर. आणि कंपोनंट कोणते आहेत, स्टोअर रूम, मशिनरी, क्वालिटी कंट्रोल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड स्टाफ. दीज आर द डिफरंट कंपोनंट ऑफ द शॉप फ्लोअर. इज इट. डिपार्टमेंट कोणते आहे, परचेस. प्रोक्युअरमेंट आली इन्व्हेंटरीची, प्रोक्युअरमेंटची डिलिव्हरी झाल्यानंतर काय होईल, प्रोडक्शन स्टार्ट होईल. प्रोडक्शन चालू असताना काही ऑपरेशन्स परफॉर्म केल्या तिने इन्व्हेंटरीवर, आणि आफ्टर कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग
तर क्वालिटी कंट्रोल मस्ट बी देअर. त्याच्यासाठी काय इन्स्पेक्शन टेक्निक्स असतात, बरोबर आहे. म्हणजेच प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग फर्म हे 4 डिपार्टमेंटवर काम करते. परचेस, प्रोडक्शन, ऑपरेशन अँड क्वालिटी कंट्रोल. ओके. देन नेक्स्ट, मेजर टाईप्स ऑफ लेआउट्स. व्हॉट आर द डिफरंट मेजर टाईप्स ऑफ लेआउट? त्यामध्ये 2 टाईप्स आहेत, प्रोडक्ट ऑर असेंब्ली ओरिएंटेड लेआउट आणि प्रोसेस ओरिएंटेड लेआउट. आता प्रोडक्ट ऑर असेंब्ली कशा प्रकारची आहे आणि प्रोसेस कोणत्या फॉलो होणार आहेत, त्यानुसार 2 लेआउट बनतात. पहिले मटेरियल नंतर त्यावर मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर काही असेंब्लिंग होत आहे, त्यावर प्रोसेसिंग होत आहे आणि पॅकेजिंग होत आहे. पॅकेजिंग झाल्यानंतर तो प्रोडक्ट मार्केटमध्ये ट्रान्सफर केला जातं किंवा स्टोअर हाऊसला ट्रान्सफर होत आहे. आणि प्रोसेस ओरिएंटेड तर कोणकोणत्या प्रोसेसिंग ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहेत त्यानुसार पहा. मटेरियल तर मटेरियल पॅलेट्सवर ट्रान्सफर केलं जात आहे. इथे ड्रिलिंग मशीनवर दाखवत आहे मॅन्युफॅक्चरिंग केलं जात आहे. असेंबलिंग आफ्टर सम कंपोनंट्स आर रेडी that will be assembled. Then after assembling, certain processes will be performed on that, and after that there will be some packing is there, and the finished products are will be transferred to the storehouses. Okay, so these are the some major types of layouts. Then major types of processes. What are the different processes will be there? There are 2 types of processes. Okay, first is बॅच प्रोसेस अँड कंटिन्युअस प्रोसेस. आता बॅच प्रोसेसमध्ये काय होते की तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा बॅच स्टॉक आहे बॅच, बरोबर आहे. आता बॅच म्हणजे काय, अ सर्टन नंबर और सर्टन क्वांटिटी मस्ट बी देअर, और व्हॉट वी कॅन से दॅट द प्रोडक्शन विल बी टेक्स प्लेस इन अ सर्टन लिमिटेड क्वांटिटीज और सर्टन लिमिटेड नंबर. ओके. इन दिस प्रोसेस a bulk of material is processed in a batch. Bulk of process 100 quantities of a same product, one product, 1000 quantities of a same product, अशा प्रकारे. One batch of a limited number of items or quantity is processed at a time. म्हणजेच काय म्हणायचं आहे की एका बॅचमध्ये काय लिमिटेड नंबर ऑफ आयटम्स असतात किंवा क्वांटिटीज असतात, इज प्रोसेस ॲट अ टाईम. एका पर्टिक्युलर टाईमला लिमिटेड नंबर ऑफ आयटम्स किंवा क्वांटिटीज मॅन्युफॅक्चर केलं तर त्याला म्हणतात बॅच प्रोसेस और बॅच प्रोडक्शन, बरोबर आहे. टिल द करंट बॅच ऑफ ए मटेरियल इज फिनिश इट्स प्रोसेसिंग द अदर बॅच नीड टू वेट. म्हणजे जोपर्यंत पहिली बॅच किंवा करंट बॅचचं फिनिशिंग किंवा प्रोसेसिंग फिनिश होत नाही तोपर्यंत नेक्स्ट बॅचचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार नाही. ओके. The batch processing is a common or suited method in engineering industry. जनरली इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये बॅच प्रोसेस किंवा बॅच प्रोडक्शन यूज केल्या जाते. कंटिन्युअस प्रोसेस. आता कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे काय येते की इट इन्व्हॉल्व द कंटिन्युअस प्रोसेसिंग ऑफ द मटेरियल टू क्रिएट अ प्रोडक्ट. इथे काय काही लिमिटेशन्स नाही आहे क्वांटिटीला. कंटिन्युअस प्रोडक्शन सुरू असते. इट सेव्स द वेस्ट, एनर्जी अँड कॉस्ट. द कंटिन्युअस प्रोसेस आर जनरली यूज इन केमिकल, पेट्रोलियम, फर्टिलायझर अँड सिमेंट इंडस्ट्री. तर तिथे काय कंटिन्युअस प्रोडक्शन चालते, बरोबर आहे. आता पहा केमिकल म्हणजे काय लिक्विड फॉर्ममध्ये आहे. तिथे एक प्रोडक्ट, एक केमिकल, 2 केमिकल असं नाही राहत. पेट्रोलियमला आपण नंबरमध्ये करू शकतो का, या 100 लिटर, 1000 लिटर, दॅट विल बी अनदर पार्ट. इट विल बी अ युनिट ऑफ क्वांटिटी. पेट्रोलियम, फर्टिलायझर और सिमेंट, दीज आर दी प्रोडक्शन, कंटिन्युअस प्रोडक्शन. तेच जर आपण म्हटलं बॅचमध्ये काय ते अल्टो 800 जर मॅन्युफॅक्चर करायचे तर काय बॅच प्रोडक्शन वापरलं जाईल. कंटिन्युअस राहते का, तिथे सप्लाय डिमांडचा विचार केला जातो जेव्हा बॅच प्रोडक्शन येते तेव्हा, बरोबर आहे. पण कंटिन्युअस प्रोसेसमध्ये बनवता येईल का, 1000, 2000, 5000, 10000 अशा गाड्या एका वेळी बनवून ठेवल्या. विल इट बी अ फिजिबल टू द इंडस्ट्री? नो, बरोबर आहे. आता केमिकल, पेट्रोलियम, फर्टिलायझर, सिमेंट इंडस्ट्री हे काय कंटिन्युअस सप्लाय. पेट्रोलची गरज दररोज पडत आहे, कन्स्ट्रक्शन दररोज होत आहेत, बरोबर आहे. त्यामुळे काय याचं कंटिन्युअस प्रोडक्शन राहते. बट तेच जर आपण
कारचं एक्झाम्पल घेतलं आपण किंवा रेफ्रिजरेटरचं एक्झाम्पल घेतलं तर काय तिथे बॅच प्रोडक्शन लावलं जाते. बट इन केस ऑफ सम केमिकल इंडस्ट्री, पेट्रोलियम इंडस्ट्री, फर्टिलायझर किंवा सिमेंट इंडस्ट्री आहे तिथे कंटिन्युअस प्रोडक्शन होते, बरोबर. सो दीज आर द मेजर टाइप्स ऑफ प्रोसेसेस. देन व्हॉट हॅपन ऑन द शॉप फ्लोअर ऑन डेली बेसिस. डेली कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात शॉप फ्लोअरवर, दॅट वी विल हॅव टू स्टडी. द वर्क ऑर्डर आर देन रिलीज टू द फ्लोअर. द मटेरियल इज इश्यूड ॲज पर द रिक्वायरमेंट. इथून पाहता वर्क ऑर्डर म्हणजे काय की किती काम आहे आणि त्या कामानुसार किती मटेरियल रिक्वायर्ड आहे त्याची वर्क ऑर्डर प्लेस केल्या जाते व्हेंडरला. त्यानंतर मटेरियल इश्यूड ॲज पर द रिक्वायरमेंट. जी आपण रिक्वायरमेंट दिली होती त्यानुसार मटेरियल विल बी रिसिव्ड टू द इंडस्ट्री. परचेस रिक्वायरमेंट आर जनरेटेड फॉर आउट ऑफ स्टॉक मटेरियल. आता जो काही स्टॉक होता आपल्याला तो जर आउट ऑफ स्टॉक झाला, आउट ऑफ स्टॉक म्हणजे काय की जेवढी लिमिटेड रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा कमी झाला आहे स्टॉक, तर त्याला म्हणतो आपण आउट ऑफ स्टॉक मटेरियल. जे सांगितलं ना मी मगाशी 2 दिवस ॲडव्हान्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग लागणारं जे मटेरियल आहे ते आपण ॲडव्हान्समध्ये परचेस करणार किंवा ॲडव्हान्समध्ये त्याची ऑर्डर प्लेस करणार, बरोबर. तर काय म्हणायचं आहे मला की जर आउट ऑफ स्टॉकमधून म्हणजे काय आपल्याकडे 2 दिवस किती लागणार आहे 100 ऑर्डर येईपर्यंत. तर 100पेक्षा जर 90 जर झालं तर 10 ॲटम काय आउट ऑफ स्टॉक आहेत ना, तर त्याला म्हटलं आहे आउट ऑफ स्टॉक जेव्हा होईल तेव्हा परचेस ऑर्डर प्लेस करणं. परचेस ऑर्डर रिसिप्ट आर रेकॉर्डेड. ज्या काही आपण परचेस ऑर्डर प्लेस केली त्याची त्या रिसिप्टचं रेकॉर्ड ठेवणं. मशीन अँड टूल्स प्लॅनिंग अँड रिक्विजिट्स अरेंज आर डन. म्हणजे ज्या काही मशीन्स आहेत किंवा टूल्स आहेत त्याचं प्लॅनिंग किंवा रिक्विजिट प्लेसेसला अरेंजमेंट करणं. लेबर अलोकेशन इज टू बी डन फॉर डिफरंट जॉब. ज्या काही डिफरंट मशीन्सवर डिफरंट जॉब्स आहेत त्यासाठी डिफरंट लेबर अलोकेट्स करणं. जॉब आर प्रोसेस्ड. मग ते जे लेबर्स आहेत ते काय करतील, वेगवेगळ्या मशीन्सवर त्यांना जे जॉब अलोकेट केलेले आहेत, वर्क अलोकेट केलं आहे त्यानुसार त्या जॉब्सवर प्रोसेसिंग करतील. रेकॉर्ड ऑफ प्रोडक्शन अँड क्वालिटी इन्स्पेक्शन आर क्रिएटेड. आफ्टर द मॅन्युफॅक्चरिंग त्याचं जे काही क्वालिटी इन्स्पेक्शन आहे प्रोड्यूस झालेल्या कंपोनंटवर दॅट विल बी रेकॉर्डेड. देन लेबर वर्किंग अवर्स आर रेकॉर्डेड. प्रत्येक लेबरने किती अवर्स वर्किंग केलं आहे पर्टिक्युलर मशीन्सवर दॅट विल बी रेकॉर्डेड. देन सॉफ्ट और हार्ड कॉपीज ऑफ अ रिपोर्ट आर जनरेटेड फॉर मॅनेजमेंट रिव्ह्यू. जो सुपरवायझर आहे तो काय करेल, सॉफ्ट अँड हार्ड कॉपीजमध्ये रेकॉर्ड जनरेट करेल. कोणासाठी, तर मॅनेजमेंटच्या रिव्ह्यूसाठी. आणि कम्प्लिटेड जॉब आर क्लोज्ड. ज्या काही जॉब कंप्लीट झाले आहेत ते क्लोज केले जातील. मटेरियल्स आर डिस्पॅच टू दी रिक्वायर्ड डेस्टिनेशन. जिथून ऑर्डर आल्या होत्या तिथे ते मटेरियल डिस्पॅच केलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी कुठे ऑकर होतात, तर शॉप फ्लोअर लेवलला, बरोबर. समजलं. पहिले काय आहे, पर्चेसिंग होते. पर्चेसिंग नंतर पर्चेसिंग रिसिप्ट रेकॉर्ड ठेवला जाते. मशीन टूल प्लॅनिंग अँड रिक्विजिटची प्रॉपर अरेंजमेंट केलं जातं आहे. लेबर अलोकेशन केलं जातं डिफरंट जॉबला. जॉब्स आर प्रोसेस्ड ऑन दी डिफरंट मशीन्स. प्रोडक्शन आणि क्वालिटी इन्स्पेक्शनचं रेकॉर्ड ठेवलं जाते. लेबरच्या वर्किंग अवर्सचा रेकॉर्ड ठेवला जाते. सॉफ्ट आणि हार्ड कॉपीजमध्ये रिपोर्ट जनरेट केला जाते फॉर मॅनेजमेंट रिव्ह्यूज. आणि ज्या काही कम्प्लिटेड जॉब्स आहेत त्याला साईडला क्लोज करून ठेवल्या जाते. आणि मटेरियल्स आर डिस्पॅच टू दी डेस्टिनेशन्स. ओके, सो दीज आर द ॲक्टिव्हिटीज विल बी टेक्स प्लेस ॲट दी शॉप फ्लोअर ऑन डेली बेसिस. नेक्स्ट आहे स्टेप्स टू बी टेकन बाय द सुपरवायझर ॲट द शॉप फ्लोअर. आता शॉप फ्लोअरवर सुपरवायझरला कोणकोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहेत, काम करायचं आहे. असाइन जॉब अँड टास्क टू व्हेरियस वर्कर्स अँड ट्रेन देम फॉर इट. बरोबर आहे. वेगवेगळ्या वर्करला जे काही काम करायचं त्याच्यासाठी त्या वर्करला पहिले ट्रेन करणं आणि त्यानुसार त्याला जॉब्स आणि टास्क असाइन करणं. ओके. गाईड अँड इन्स्ट्रक्ट देम फॉर डे टू डे ॲक्टिव्हिटीज अँड शेड्यूल इट टू कंप्लीट द प्रोडक्शन टार्गेट ऑफ हिज सेक्शन. आता प्रत्येक सेक्शनला जो काही वर्कर असाइन केला आहे आपण त्यासाठी त्याला गाईड किंवा इन्स्ट्रक्ट करणं आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीजचा शेड्यूल मेंटेन करायला सांगणं. ठीक आहे.
Then do machine and tool planning to get best efficiency. बेस्ट इफिशियंटली इक्विपमेंटचं मशीनचं युटिलायझेशन करायसाठी काय त्याचं एक बेस्ट प्लॅनिंग करणं. अरेंज प्लान बजेट फॉर रॉ मटेरियलसाठी एक प्रॉपर प्लॅनिंग करणं, बजेटचं आणि प्रोक्युअरमेंट प्लेस करणं, मॅनपॉवरचं सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग करणं, एनर्जी रिसोर्सेसचं प्लॅनिंग करणं अँड अदर रिक्वायरमेंट फॉर ऑप्टिमम प्रोडक्शन कॉस्ट. ओके, सो देन मॉनिटर क्वालिटी अँड मिनिमाइज वेस्ट, रिजेक्शन अँड रिवर्क. एकच काम वारंवार होणार नाही याच्याकडे प्रिकॉशन घेणं. रिजेक्शन, जो मॅन्युफॅक्चर केलेला लॉट आहे त्यामध्ये रिजेक्शन होणार नाही, कारण की इन्स्पेक्शन किंवा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय करते, त्याची टेस्टिंग करते प्रत्येक कंपोनंटची किंवा प्रोडक्टची, तर त्यामध्ये रिजेक्शन होणार नाही. आणि वेस्टेज मिनिमाइज करणं हे काम कोणाचं आहे, तर शॉप फ्लोअर मॅनेजरचं. क्रिएट अँड मेंटेन सेफ वर्किंग कंडिशन टू अवॉइड ॲक्सिडंट. शॉप फ्लोअरवर कसल्याही प्रकारचे ॲक्सिडेंट होणार नाही याच्यासाठी काय करणं, सेफ वर्किंग कंडिशन शॉप फ्लोअरला मेंटेन करणं. प्रिपेअर पिरियॉडिकल रिपोर्ट अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द वर्कर अँड देअर सेक्शन. प्रत्येक सेक्शनला काय करणं, परफॉर्मन्स आणि पिरियॉडिकल रिपोर्ट तयार करणं. परफॉर्मन्स ऑफ द वर्कर अँड देअर सेक्शनचं पिरियॉडिकल रिपोर्ट बनवणं. फेस एव्हरीडे कॉन्टिंजन्सीज, changes and create successful deviation to maintain the workflow. There are other steps or functions also, such as communication, addressing problems, grievance, motivation and maintaining the discipline. जे काही इश्यूज येतील त्याचं सोल्युशन देणे, प्रॉपर कम्युनिकेशन ठेवणे, कोऑर्डिनेशन ठेवणे वर्कर्स आणि मॅनेजमेंटमध्ये. ओके, आणि त्यांना मोटिवेट करणे रिगार्डिंग द objectives or goals of the organization. Okay, so this is nothing but the steps to be taken by the supervisor at the shop floor. Today what we have studied, we have studied what is shop floor, then what is the shop floor management, then we have studied objectives of the shop floor management, component and department at the shop floor, major types of layouts, then major types of processes, continuous process, batch process, and on daily basis what are the different activities performed on the shop floor, and the role of the supervisor at the shop floor. Okay, so these are the different topics covered in the today's lecture. Thank you.